आमदार बाला सध्या आमच्या सोबत आहे। बालाभाई, तुम्ही आतमध्ये पण गेले होते, शुभेच्छा दिल्या आहेत। राज ठाकरे पण स्वतः आले होते, काय सांगणार? नक्की आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी आले आहेत। निश्चितपणाने आपलं एक खंबीर नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या तळागाळातल्या लोकांचं संरक्षक किंवा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची जी काही जनमानसामध्ये प्रतिमा आहे त्यामध्ये अनेक लोक शिवसैनिक आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेत। आमचे देखील जोगेश्वरी विधानसभेच्या माध्यमातून सर्व आम्ही या ठिकाणी आलो आणि उद्धव साहेबांना खूप मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आई जगदंबा त्यांना चांगलं आरोग्य देवो अशी आई जगदंबेची प्रार्थना करतो। राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख असा उल्लेख करून त्यांनी ट्विट केले आहेत आणि शिवसेनेवर दावा करणं शिंदेचा हा चुकीचा आहे असं त्यांनी ट्विट केले आहेत। कसं बघतात तुम्ही? निश्चितपणाने शिवसेना कोणाची आहे हे तळागाळातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे। जो अज्ञान असेल राजकारण त्याला देखील माहिती आहे। बाळासाहेबांनी हा पक्ष निर्माण केला आणि त्याची परंपरा उद्धवसाहेब खंबीरपणे चालवत आहेत। याचा अर्थ शिवसेना ही उद्धवसाहेबांच्या माध्यमातून चालली पाहिजे, परंतु आत्ता सध्या असलेल्या राजकारणाच्या माध्यमातून आणि न्यायपालिकेच्या माध्यमातून जो निर्णय दिला गेला आहे हे जे काही चित्र आहे ते लोकांच्या समोर आहे, हे लोकांना काही पटत नाही आहे। परंतु शिवसेना ही उद्धवसाहेबांची आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचं मत आहे की आज भले वेळ लागेल परंतु शिवसेना उद्धवसाहेबांची आहे, मातोश्रीची आहे, ही कधी ना कधी ते आम्हाला मिळेल। आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, संध्याकाळी दोन्ही ज्युनियर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत वरलीच्या एक कार्यक्रमात, कसं बघतात तुम्ही? एक गोष्ट, ठाकरे बंधू जरी अनावधाने पक्ष वेगळे असतील तरी ते एक कुटुंबीय आहेत आणि कुटुंबाच्या माध्यमातून एकत्र येणं किंवा राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करणं हा उद्देश ठेवून समोर येणं हे काही मला वाटतं वावगं नाही आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उद्देश असलेले पक्षाचे नेते एकत्र येतात, तर हे तर हिंदुत्ववादी पक्ष आहेत, ते एकत्र येलं तर काही गैर नाही आहे। राजकीय युतीची हा संकेत आहे का? राजकीय युती आता ते वरिष्ठ नेते आहेत, ते निर्णय घेतील, परंतु लोकांची सेवा करण्यासाठी तमाम मराठी माणसांनी एकत्र येणं, त्या संघटनांनी एकत्र येणं हे आज काळाची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू गोविंद ठाकूर, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।